नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत शशिकांत पित्रे सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय श्रीलंकेची संघर्ष गाथा. त्याबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत. सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि सरांचा मी पहिले थोडक्यात परिचय देतो. मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे शिक्षण कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथे झाले आहे. सरांनी संरक्षण विषयातील MSc आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग या पदव्या घेतलेल्या आहेत. आणि डिसेंबर 1962 मध्ये डेहराडूनच्या सैनिकी संस्थानातून शिक्षण पूर्ण झाल्यावर सैन्याच्या अभियंता दलात त्यांची अधिकार पदावर नेमणूक झाली होती. सेकंड लेफ्टनंट ते जनरल या त्यांच्या 36 वर्षांच्या सैन्य सेवेदरम्यान त्यांना भारताच्या सर्व सीमांवर काम करण्याची संधी लाभली. 1965 आणि 1971च्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. 1987 ते 1989च्या श्रीलंकेमधील भारतीय शांती दलाच्या मुख्यालयात ते वरिष्ठ योजना अधिकारी म्हणून कार्यरत होते. आणि सरांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. डोमेल ते कारगिल, जय तू शिवाजी, जय तू शिवाजी, या समहा, आणि ज्याबद्दल आपण बोलणार आहोत श्रीलंकेची संघर्ष गाथा, आणि अजूनही काही त्यांची पुस्तकं आहेत. आणि यातील बऱ्याच पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सरांचं जे पुस्तक आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो सुरुवातीला. हे पुस्तक श्रीलंकेची संघर्ष गाथा हे डिसेंबर 2009 साली प्रकाशित झाले आहे. आणि पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात सरांनी श्रीलंका या देशातील मागील काही दशकांमध्ये घडलेल्या युद्धाबद्दल आणि त्या अनुषंगाने इतर गोष्टींबद्दल लिहिले आहे. हे सर्वच लिखाण सरांनी खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने केले आहे. पुस्तक जवळपास 350 पानांचे आहे. आणि सरांनी पुस्तकात काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. सर, जसे की मी थोड्या वेळापूर्वी म्हणालो की तुम्ही हे पुस्तक खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिले आहे, तर या विषयावर एक पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले? श्रीलंकेचा आणि माझा दोनदा संबंध आला आणि ते दोन्ही काळ जे होते प्रदीर्घ होते. प्रथम 1987 मध्ये, जसं तुम्ही आता सांगितलं तसं, मी श्रीलंकेमध्ये गेलेल्या भारतीय लष्कराच्या शांती सेनेमध्ये होतं आणि एक कर्नल ऑपरेशन्स यातल्या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित पदावर मी काम केलं. आणि त्यामुळं संपूर्ण म्हणजे ज्या कारवाया झाल्या त्याचा एक मला रिंग साईड व्ह्यू ज्याला म्हणतात तसं मिळालं. किंबहुना जे पहिलं विमान श्रीलंकेत उतरलं 30 जुलैला सकाळी, त्याच्यात मी आर्मी कमांडर बरोबर पलालीला उतरलो आणि त्यानंतर उरलेले जे सैन्य आलं ते तिथं आलं आणि मी तिथं साधारण 89 पर्यंत थांबलो. त्यानंतर मी निवृत्त झाल्यावर 2003 साली आम्ही एक धर्मदायी संस्था चालू केली, मी माझ्या सगळ्या मित्रांबरोबर. आणि त्याची कल्पना अशी होती की जे पृथ्वीच्या सरफेसवर जे प्रचंड भूसुरुंग अजूनही असे पडलेले आहेत त्यांना त्याचं निकामी करणं, हे हा जो प्रकल्प आहे हा युनायटेड नेशन्सचा आहे आणि त्यांच्या हाताखाली आम्ही काम करत होतो. आणि सुदैवानं किंवा संयोगवश पहिलीच आम्हाला जे काम मिळालं ते श्रीलंकेत मिळालं. आणि त्याकरता मी 2003 ते 2012 हे जवळजवळ 9 वर्ष मी श्रीलंकेत येत जात राहिलो. त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत. तर या दोन्ही ह्याच्यात आणि विशेषतः माझा दुसरा जो काल होता तिथं, त्याच्या दरम्यान प्रभाकरांचा जसं म्हणतात उदय आणि अंत त्याच वेळी झाला. आणि 2009 मध्ये जेव्हा त्याला ठार मारलं गेलं त्यावेळेला मी श्रीलंकेत होतो आणि त्यानंतर लगेच मी तिथं जाऊन ती जागा पाहिलेली होती. या सगळ्यांमुळं मला प्रचंड, एक म्हणजे आत्मीयता आणि एक म्हणजे त्याच्यावर बरंच मला माहिती झाली. आणि मग मी वेगवेगळे लेख त्याच्यावर लिहिले, वेगवेगळ्या चर्चा केल्या, दूरचित्रवाणीवर मला बोलावलं गेलं आणि त्या विषयावर माझा खरोखरच एक बराच अभ्यास झाला. त्यानंतर माझी तोपर्यंत 2 पुस्तकं लिहून झालेली होती, डोमेल ते कारगिल आणि व्हाईट
ॲडमिरल भास्कर सोमण यांच्यावर. आणि दोन्ही पुस्तकं अत्यंत उत्तम स्वागत झालं होतं. त्यामुळे तिसरं पुस्तक कायला हवं याबद्दल आम्ही, माझे एडिटर संपादक जे आहे ते आनंद हर्डीकर, आणि संपादक आणि राजहंस प्रकाशनाचे मुख्य श्रीयुत दिलीप बाजगावकर यांनी जेव्हा चर्चा केली तेव्हा आम्हाला आपण श्रीलंकेवर लिहावं असं सुचलं. आणि त्यामुळं मी हे पुस्तक 1-2 वर्षात पूर्ण करून 2009ला ते प्रसिद्ध केलं. आणि त्याच वेळेला प्रभाकरांनी त्याचा जो ठार झालेला होता. आणि या पुस्तकाचं विमोचन हे अरुण शौरींच्या हस्ते पुण्यात झालं. हो, हो. हा. तर भारताच्या आणि श्रीलंकेच्या राजकीय आणि सांस्कृतिक संबंधाबद्दल सांगू शकाल का? आणि भारतासाठी श्रीलंकेचे भौगोलिकदृष्ट्या आणि इतरही दृष्टीने काय महत्व आहे असे तुम्हाला वाटते? आणि भारताने श्रीलंकेतील तामिळ सिंहली प्रश्नाची दखल घेण्याचे काय कारण होते असे तुम्हाला वाटते? आता मला तुम्ही जर नकाशा दाखवला तर हो, आपण हा. श्रोत्यांना हे सांगू शकू की हो सर. श्रीलंका म्हणजे काय. कारण मी त्या सगळ्या ज्या जागा आहेत ना त्याचा वारंवार उल्लेख करणार आहे. हो, हो सर. झालं? सर दिसतोय ना? हा, थोडा मोठा करा. ठीक आहे. उत्तम. आता ही आपल्या समोर श्रीलंकेचा हा मॅप आहे. आणि तिथं 9 वेगवेगळे प्रांत आहेत. आपला जो संबंध येणार आहे तो त्याच्यातला उत्तर प्रांत जाफना आहे, आणि पूर्व प्रांत. तर उत्तर आणि पूर्व भागाबद्दलच आपण याबद्दल बोलणार आहोत. तर आपण पाहिलं तर सगळ्यात वर तुम्हाला जाफना याचा द्वीपकल्प दिसतो. आणि तो जाफना जो आहे त्याचं कंकेसन तुराई आपण अगर पाहिलं KKS त्याला म्हणतात, तिथं बंदर होतं ते. आणि जाफनावर बरंच आपण बोलणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही खाली आलात तर जाफनाचा इतर भागाशी एक छोटाशा एका ज्याला इस्थमस म्हणतात म्हणजे संयोग भाग, तो तिथं त्याला एलिफंट पास म्हणतात. त्या एलिफंट पासात तर ते चिंचोळ्या भागानं त्याचा संबंध बाकीच्या श्रीलंकेशी येतो. आणि त्याच्यातला जो उत्तरेचा आपण पाहत असाल की मानकुलम आणि वाउनिया आणि मन्नार डाव्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडं, हे सगळे हे 3 जे आहेत हे उत्तर भागाचे, उत्तर श्रीलंकेचे, याने जाफना, वाउनिया, मानकुलम आणि मन्नार ही झाली उत्तर प्रांत. आणि मग आपण पूर्वेकडे आलात तर तुम्हाला एक एक ट्रिंकोमली हे बंदर दिसतं. त्याच्या खाली तुम्हाला जर खाली आलात तर बाटिकोलावा असा एक जिल्हा दिसतो. आणि सगळ्यात खाली आलात तर अंपार आहे. तर हे जे पूर्व आणि उत्तर हे श्रीलंका आहे, ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. हा जो भाग आहे हा तमिळ बहुभाषिकांचा आहे. आणि ह्याच्याबद्दल ह्यांचा आणि उरलेल्या श्रीलंकेच्या जे इतर प्रांत आहेत यांचा का संघर्ष व्हावा याबद्दल मी सांगणार आहे. आपण जर पश्चिम किनाऱ्यावर पाहिलं तर आपल्याला कोलंबो हा हे बंदर दिसेल आणि ती ही राजधानी आहे. मी आपलं अटेन्शन आणि एका जागी नेतो, ते म्हणजे आपल्याला कॅन्डी जवळ नुवारा एलिया, कॅन्डी आणि नुवारा एलिया हा मध्य भागात हा डोंगराळ भाग आहे. याचा काय संबंध आहे हे मी नंतर सांगेन. तेव्हा श्रीलंका तुम्ही पाहिली तर एक अशा आसवाच्या आकारची अंडाकृती आहे. आणि त्याचा फक्त 440 बाय 220 किलोमीटर आहे. आणि 2.5 करोड त्यांची 2.5 करोड त्यांची लोकसंख्या आहे. आणि
कंके आपला मन्नार त्याच्या तलाई मन्नार आहे, तिथून भारत आपलं भारतच आहे, धनुषकोटी जे आहे ते केवळ त्याचं 72 किलोमीटर हे अंतर आहे. आणि रामसेतू जो आपण जो ऐकतो बराच सध्या दंतकथेत, तो इथंच जिथं तुम्हाला भारताची अशी जी थोडीशी भारताच्या पूर्व किनारा जसा आत आलेला दिसतो तिथं रामसेतू आहे. तर हाच श्रीलंकेचा भाग आणि आपण ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ठीक आहे, काढा तुम्ही मॅप काढला तरी चालेल. तर आता श्रीलंका आणि भारत हे अत्यंत, जसं आपण पाहिलं तर अत्यंत जवळचे प्रदेश आहे. किंबहुना असंही म्हटलं जातं की जेव्हा ब्रिटिश जात होते तेव्हा त्यांनी नेहरूला विचारलं की तुम्ही श्रीलंकेचाही भारताला भाग बनवू शकता का, पण आपण त्याला नकार दिला, असं नुसतं पुस्तकात लिहिलेलं आहे. पण काही का असे ना, भारत आणि श्रीलंका यांचा इतिहास, सांस्कृतिक आणि राजकीय अत्यंत घनिष्ठ संबंध त्या दोघांचा आहे. जवळजवळ 14,000 वर्षापूर्वी श्रीलंकेत आदिमानव बालगोडा नावाच्या माणसाचे अवशेष सापडलेत. पण आपला त्याचा संबंध जो होतो तो जवळजवळ इसवी सन 400 वर्षापूर्वी गौतम बुद्ध तो श्रीलंकेत गेला आणि त्यांनी श्रीलंकेत बुद्ध धर्माचा प्रचार केला आणि तो बराच अत्यंत यशस्वी झाला. त्यामुळं श्रीलंकेचा मध्य भाग जो आहे आणि दक्षिण भाग आहे त्याच्यात जवळजवळ बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि तिथे सगळे बौद्ध आहेत. त्यावेळेला त्यावेळेला जेव्हा ते गेले याच्यात गौतम बुद्ध गेले तेव्हा त्यांना काही नागा तमिळ भेटले, त्यांच्याशी ते बोलले. परंतु उत्तर आणि पूर्वेमध्ये मात्र बौद्ध धर्माचा प्रचार झाला नाही. त्यानंतर इसवी सन पूर्व 245ला अशोकाचा जो पुत्र होता त्याचं नाव आणि त्याची कन्यका संगमिता, हे दोघंही, महिंदा हा अशोकाचा पुत्र आणि त्याची कन्यका संगमिता, हे दोघं पुन्हा श्रीलंकेत गेले आणि त्यांनी अनुराधापुरा नावाच्या एका जागी बुधवृक्षाचा एक सॅपलिंग, एक छोटंसं रोप लावलं आणि ते अजूनही तिथं शाबूत. आणि अनुराधापुरा हा बौद्धांचा तिथं फार मोठा जे धार्मिक स्थळ आहे, बाहेरचे लोक सुद्धा तिथं नेहमी जातात. तर अशोकाच्या नंतर भारताची ती कलिंग, भारताचा जो ओरिसा ज्याला म्हणतात, त्या कलिंग देशाचे किंवा कलिंग राज्याचे राजे होते, राजवट जी होती ती सिंह या घराण्याची होती. तेव्हा त्यांचा मुलगा विजयबाहू हो आदर्श 700 लोकांना घेऊन तो त्यावेळेला श्रीलंकेत गेला आणि त्यानं तिथं राज्य स्थापलं. त्यामुळं पहिले श्रीलंकेत जे राज्य झालं ते कलिंगाच्या इंडो आर्यन याचं झालं. परंतु तिथं हेला आणि ते कलिंगामध्ये त्यांची एकत्र समागम होऊन सिंहाला संस्कृती निर्माण झाली आणि बुद्धांनी बौद्ध धर्म जो होतो त्यांनी ते स्वीकारला. त्यामुळं सिंहला हे सगळे बौद्ध लोक आहेत तिथं. आणि तमिळ जो भाग आहे तिथं, जसं मी आपल्याला सांगितलं, जवळजवळ धनुषकडून 72 किलोमीटर आहे ते. तर दक्षिण भारतात चोला साम्राज्य होतं ते 1000 ते 1600 इसवी सन पासून. तर तिथले सगळे राजे तिथे गेले आणि त्यांनी तिथं आपलं साम्राज्य प्रसार केलं. ॲक्च्युली जाफना साम्राज्य 1315 ते 1619 पर्यंत जाफनामध्ये तमिळचं साम्राज्य होतं. आणि मग तमिळ आणि सिंहाला यांच्यात नेहमी युद्ध व्हायची आणि खरोखरच हे जे सध्याचा जो नंतरचा जो प्रश्न निर्माण झाला त्याचा उगम तिथं आहे. आणि त्यानंतर श्रीलंका वाढत गेली. त्यानंतर 1505ला आपल्याला ठाऊक आहे की 1498ला वास्को दी गामा भारतात आला आणि 1505ला श्रीलंकेत पोर्तुगीज पोचले
आणि 1505 ते 1948 पर्यंत संपूर्ण वसाहतवाद जो होता, पश्चिमी वसाहतवाद, त्यानं तिथं राज्य केलं. प्रथम 1505 ते साधारण 1500च्या अखेर शेवटापर्यंत तिथं पोर्चुगीज होते. पोर्चुगीजांनी तिथं भयंकर, जिथं जसे आपल्या भारतातील गोव्यात केले ते भयंकर त्यांनी जबरदस्ती केली. त्यांनी सक्तीची धर्मांतरे केली आणि मूळ लोक तिथे जे मूळचे होते त्यांना आत पळून लावलं. पोर्चुगीज गेल्यानंतर 1602 मध्ये तिथे डच आले. तर डचचा जो कॅप्टन स्पीलबर्ग म्हणून आहे, त्यानं आपलं जहाज तिथे उतरवलं आणि मग डचांनी त्याच्यावर संपूर्ण साम्राज्य गाजवलं. ते 1602 पासून जवळजवळ पुढील 1.5 शतक ते श्रीलंकेत त्यांचं साम्राज्य होतं. आणि साधारण 1696ला तिथे ब्रिटिश पोचले आणि त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी ते राज्य केलं. 1948 फेब्रुवारीपर्यंत जोपर्यंत त्यांनी श्रीलंकेला स्वातंत्र्य दिलं नाही तोपर्यंत ते तिथं होते. आणि त्यांनी तिथं काही लोकशाहीची बीज पेरली, प्रश्नच नाहीये. 1909 मध्ये त्यांनी तिथे निवडणुका घेतल्या आणि त्यांना मताधिकार दिले आणि अशा प्रकारे श्रीलंका ही वसाहतवादात राहिली 1948 पर्यंत. आता प्रथम आपण जो म्हटला, श्रीलंका ही भारताच्या इतकी जवळ आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तामिळनाड आणि श्रीलंका अँड श्रीलंकेचा उत्तर भाग आणि पूर्व भाग यांची एक नाळ जोडलेली आहे. तिथे लोक येत जातात. मी जर श्रीलंकेत जायचो तर सकाळी श्रीलंकेचे जे विमान निघायचं ते चेन्नई म्हणून, ते लोक तिथून सगळ्या लुंगी आणि साड्या घेऊन जायचे आणि परत येताना मी पाहायचो की तिथली जी उंची दारू आहे ते भारतात आणायचे. म्हणजे श्रीलंकेची आणि मी एक साईडला प्रचंड व्यापार संमत होते. त्यामुळे जे काही श्रीलंकेत घडेल त्याची भारताला दखल घ्यावी लागेल, कारण त्याचा आपल्याला अत्यंत महत्त्व होतं. कारण तामिळनाडची जी वस्ती, तमिळ जी आहे, आणि जे आपले रामचंद्रन म्हणून जे होते त्यांनी श्रीलंकेत त्याचा बराच स्वारस्य दाखवायचं. आणि त्यापेक्षाही श्रीलंकेची सामरिक स्थान आहे जे हिंद महासागरात, ते इतकं महत्त्वाचं आहे की श्रीलंकावर भारत असला तरी हरकत नाही आहे, पण तिथे दुसरं कोणी जाऊ नये हे फार महत्त्वाचं. आणि त्या दृष्टीनं जसं आपल्याला ठाऊक आहे की श्रीलंका, मॉलडीव्स, हे सगळे जे आयलंड्स आहेत हे आपल्याला फार महत्त्वाची आहेत. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीलंका. त्यामुळे श्रीलंकेशी संबंध ठेवणं, तिथं काय राज्य चाललंय आपल्याला ठाऊकच अलीकडे आहे की चीननं गेल्या 50 वर्षात तिथं संपर्क साधलेला आहे आणि त्याच्यावर एक पगडा बसवलेला आहे. आणि जवळजवळ तिथं ते पोचले. त्यांनी हंबनतोटा नावाचं बंदर घेतले आणि आपल्या ताब्यात घेतले. आणि अशा प्रकारे त्यामुळं चीनला काही थांबवण्यासाठी श्रीलंकेची आपलं स्वारस्य इथं राहणं अत्यंत आवश्यक आणि सर, तामिळ आणि सिंहली या समाजातील मतभेद 1970च्या दशकापर्यंत बरेच वाढले होते आणि 1977 साली तामिळ-एलमची मागणी श्रीलंकेच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचली होती. याचा उल्लेख तुम्ही पुस्तकात केला आहे. तर तामिळ-सिंहली वाद हे निर्माण होण्याची कारणे आणि तामिळ-एलम या गोष्टींबद्दल सांगू शकाल? आता मी प्रथम याची म्हणजे एकाच काळाची नाही, पण सुरुवातीपासून शेवटची कारणं मी आपल्याला देऊ इच्छितो. सगळ्यात प्रथम म्हणजे तमिळ हे अल्पसंख्याक आहे, सिंहली हे बहुसंख्याक आहे. म्हणजे जवळजवळ 80-20% अशी त्यांचं मिळेल. आणि तुम्ही पाहाल की जिथे जिथे अल्पसंख्याक असतात ते बहुसंख्याकाच्या अशा प्रकारे जबरदस्तीला कंटाळलेले असतात आणि आपल्या हक्कांची मागणी करत असतात. ती श्रीलंकेत गोष्ट आहे. तो सगळ्यात प्रथम म्हणजे तामिळांची जी अस्मिता आहे ती वर अशी वर येत राहिली आणि त्याचं ती कशी एका कळसाला पोचली ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर श्रीलंकेची सिंहाला आहेत त्यांनी तामिळांना त्यांचे हक्क दिले नाही. जसं तुम्ही
त्यांची भाषा आहे. तुम्ही बांगलादेश बघाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका आणि उत्तर आणि मध्य भाग बरोबर तेच समीकरण आहे. त्यांनी अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क दिले नाहीत, त्यांच्या भाषेला महत्त्व दिलं नाही आणि त्यांना नेहमीप्रमाणे त्यांना एक दुय्यम नागरिकाची त्यांना नेमणूक दिली. आता उत्तर आणि पूर्व भागातले तमिळ जे आहेत त्यांची भाषा सिंहवाल्यांची भाषा वेगळी आहे. त्यांचा धर्म हे जवळजवळ 98% हिंदू आहेत आणि सिंहाला संपूर्ण 100% बुद्ध आहेत. त्यानंतर त्या सिंहली पक्ष, राजकीय पक्ष जेव्हा आपण चर्चा करू, त्यांनी एक बळजबरी केली आणि एक विषमता निर्माण केली आणि त्या विषमतेच्या आगेतच उग्रवादी निर्माण झाले आणि आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो प्रभाकर त्याच्यातून निर्माण झाला. त्यामुळे राजकारण आणि सिंहली राज्यकर्त्यांनी मारलेल्या कोलांट्या उड्या हे एक महत्वाचं कारण आहे ज्यामुळं तमिळनाडूला जास्तीत जास्त उठाव मिळाला. आता राजकारणाचं जर पाहिलं तर श्रीलंकेत त्याच्या आधी 1921 मध्ये तिथे एक विल्यम मॅनिंग नावाचे तमिळ जाफनामध्ये एक गव्हर्नर होते आणि त्यांनी तमिळांना थोडंसं प्राधान्य दिलं, कारण तमिळ हे बुद्धिमंत लोक असतात आणि त्यांनी आपल्या सरकारी कामं जी होती त्याच्यात त्यांना बरीच पदं दिली आणि हे श्रीलांना आवडलं नाही आणि ते चालू राहिलं. त्याच्यानंतर काय झालं आपण नंतर पाहू. नंतर एक झू लेघॉन म्हणून एक त्यानंतरचे एक सेक्रेटरी आले होते. त्यांचं असं मत होतं की तमिळ आणि सिंहला ही 2 राष्ट्र आहेत आणि ते त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी किंबहुना त्यांनी एक वेला नदीची एक बाउंड्री सांगितली की याच्या उत्तरेला आणि पूर्वेचे सगळे तमिळ राष्ट्र आणि याच्या उत्तर, म्हणजे तमिळ राष्ट्राची कल्पना ही मी आता या यू लेघॉन त्यांनी लिहून ठेवलेली आहे. पण खरं राजकारण जे चालू झालं ते साधारण जसं मी सांगितलं की ब्रिटिशांनी त्यांना 1920-22 मध्ये ते निवडणुका घडून आणल्या आणि 1931 मध्ये आता श्रीलंकेच्या राजकारणात जेव्हा तुम्ही त्यावेळेचे तेव्हा तुम्ही तमिळ राजकीय पुढारी पाहता त्याच्यात पोनाम्बलम आणि चेलुनायगम ही नावं आपल्याला वारंवार दिसतील आणि त्याचं ते तमिळ पक्ष आहे. आणि श्रीलंकेचे जे सिंहाले पक्ष आहेत ते आपण ऐकता नेहमी श्रीलंकन फ्रीडम पार्टी SLFP आणि युनायटेड नेशन्स पार्टी UNP हे 2च मुख्य पक्ष आहेत आणि ह्यांच्यात सत्ता स्पर्धा चालू असते आणि एकाचीकडून दुसऱ्याचीकडनं ते हस्तांतर होत राहतं आणि ते या दोन्ही पक्ष ते तमिळांचं तुष्टीकरण करत राहिले आणि जेव्हा ते विपक्षात गेले तेव्हा त्यांनी त्याचा ते सत्तेत जर पक्ष त्याच्यावर ते विरोध करत राहिले. तर 1949 मध्ये तमिळ आरसू कच्छी नावाचा पोनम्बलनी एक पक्ष चालू केला. आरसू कच्छी म्हणजे एक फेडरल पार्टी आणि जेव्हा फेडरलिझम होते तेव्हा ते विकेंद्रीकरण येतं. विकेंद्रीकरण आणि सत्तांतर हे या 2 मुख्य मागण्या तमिळांच्या होत्या. त्यामुळं तमिळ आरसू कच्छी हे तमिळ एलमचा ही सुरुवात म्हणता येईल राजकारणाच्या. आणि त्यानंतर हे SLFP आणि UNPA त्यांनी त्याला बढावा दिला 1949 नंतर. 1955 मध्ये UNPचे जे राज्य होते ते कोटेवालाचे मुख्यमंत्री राष्ट्राध्यक्ष होते ते जाफन्यात गेले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मते तमिळ भाषेला प्राधान्य किंवा राजभाषा म्हणून त्याची ओळख केली पाहिजे. परंतु जेव्हा ते परत आले तर त्याच्यावर प्रचंड टीका झाली सिंहालीची आणि त्यांनी ते रद्द केला. जो त्यांचं मत होतं ते मागं घेतलं. त्यानंतर 1956 मध्ये एक सिंहाला ओनली नावाची एक मोठी चळवळ चालू झाली आणि त्याच्या मागं होते बंदर नायके SLW बंदर नायके जे सिरमाव बंदर नायकेचा पती.
तर ते SLPC पार्टीचे मुख्य होते. त्यांनी सिंहाला ओनलीला बढावा दिला आणि त्यानंतर ते सत्तेत आले. पण सत्तेत आल्यावर मात्र त्यांनी कोलांटी उडी मारली आणि ते म्हणले की श्रीलंकेच्या भाषेला राजभाषा म्हणून गणलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी शेल्वनायकांजवळ बरोबर एक एक करार केला, ज्याला बंदरनायके शेल्वनायकम पॅक्ट म्हणतात, BC पॅक्ट. आणि तो त्यांनी केला, तो त्याच्यावर सह्या केला कोलंबोमध्ये. परंतु इतकी प्रचंड निदर्शनं झाली की त्यांनी तो रद्द केला. किंबहुना पुढच्याच वर्षी 1958 मध्ये बंदरनायकांचा खून झाला आणि तो सुद्धा एका बुद्ध भिक्षूकडनं केला गेला. त्यानंतर युनायटेड नेशन्स पार्टी सत्तेवर आली आणि पुन्हा तोच 1966 मध्ये डडले सेनानायके हे जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी पुन्हा तमिळमध्ये जाफनाला जाऊन एक करार केला, त्याला DC पॅक्ट म्हणतात, म्हणजे डडले सेनानायके शेल्वनायकन पॅक्ट. त्यांनी त्याच्यावर सह्या केला. ते परत आले, पुन्हा त्याला मोठा विरोध झाला आणि त्यांनी फाडून टाकला आणि रद्द केला. त्यामुळं हे असं चालत राहील आणि सत्ता मिळवण्यासाठी तमिळचा विरोध करणं हा एक सिंहालींचा एक मार्ग झाला. आणि त्यामुळं श्रीमाव बंदरनायकेंनी याच्यावरच राजकारण केलं आणि 1970 मध्ये त्या निवडून आले. आता आपली सत्ता वास्तविक दृढ करण्यासाठी त्यांनी स्टँडर्डायझेशन पॉलिसी नावाची एक नवीन धोरण राजकारणात आणलं आणि त्यांचं असं त्यानुसार संपूर्ण श्रीलंकेचे जे लोक होते मध्ये त्यांना तमिळांना एक गौण स्थान दिलं गेलं. आणि समजा कुठल्याही सरकारी परीक्षा आहेत तो तमिळ जर त्याला ती जागा मिळायची असली त्याला 80% मार्क मिळायला लागत आणि जर तो सिंहाली असला तर त्याला 55% मार्क मिळायला लागायचं. त्याला म्हणतात स्टँडर्डायझेशन पॉलिसी. त्यांचं म्हणणं असं की जी विषमता निर्माण झालेली आहे तमिळांच्या सरकारी नोकरीमुळं ती मी हटवणार आहे. एक पॉप्युलिस्ट मेजर होतं लोकप्रियता मिळवण्यासाठी. याच्यावर एक प्रचंड दंगे झाले आणि 1972 मध्ये एक श्रीलंकेत एक अक्षरशः प्रचंड शिवली आणि तमिळमध्ये मोठा संघर्ष एकामात झाला आणि खरोखरच दोन्ही बाजूला बरेच लोकांचे आपले प्राण गमावे लागले. आणि 1972च्या आधी जेव्हा हे झालं तेव्हा जे लोक तरुण जे अत्यंत पुढं आले आणि त्यांना तमिळ अस्मिता त्यांची जागृत झालेली होती, त्याच्यात वेलुपलाई प्रभाकरन हा एक. प्रभाकरनची जी अशा प्रकारे एक उग्रवादी म्हणून जी घडण घडली ती त्या 1972 नंतर त्यानं चालू केलं. आणि पुन्हा 1974 मध्ये तमिळांना त्याच्यावर बरी जबरदस्ती झाली आणि बरेच हल्ले झाले आणि त्यावेळेला सगळे तमिळ एकत्र आले आणि त्यांनी तमिळ युनायटेड फ्रंट TUF नावाची पोन्नम्बलमच्या अध्यक्षतेखाली एक संस्था स्थापन केली, एक पक्ष स्थापन केला. 1974 साली जेव्हा अधिवेशन तामिळ युनायटेड फ्रंट बनलं त्याच्यावर पोलिसांनी हल्ले केले आणि जवळजवळ उधळून लावलं. त्यावेळेला पुन्हा हे लोक सगळे एकत्र येऊन त्यांनी तमिळ युनायटेड फ्रंटचं टुल्फ तमिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट असं. त्यामुळं लिबरेशन हे जे एलम जे आहे आता पहिला जेव्हा उदय झाला तो त्या टुल्फमध्ये झाला. आणि त्यानंतर जे उग्रवादी लोक होते, प्रभाकरन एक होता, उमा महत्या, हे सगळे लोक त्यावेळेचेच निर्माण झाले होते आणि त्यांना शेल्वनायगम किंवा पोन्नम्बलम यांचं मवाळ राजकारण पसंत नव्हतं आणि त्यामुळं अनेक उग्रवादी गटांची स्थापना झाली आणि एलमची सुरुवात झाली.